नमस्कार, मी शरद भाकरे, कामगार हितरक्षक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही इथं विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे। आमची इथं 4थी ते 5वी चक्कर आहे। आम्ही काही पत्रव्यवहार केलेले आहेत इथं, पण इथं आल्यानंतर इथं वॉर्ड ऑफिसर पण नसतात, अभियंता पण नसतात, उपअभियंता नसतात आणि DSI सुद्धा नसतात। आता ही जी चालू आहे हा कारभार, इथं सामान्य नागरिक आल्यानंतर भेटायचं कुणाला हा मोठा प्रश्न आहे। दुसरा, आम्ही ज्या पत्रासाठी इथे येतोय, इथं कायमसेवक हजेरी लावून घरी जातात, कुठल्याही प्रकारचं काम करत नाही। जे काय चाललेलं आहे इथं, हे कधी थांबणार आणि ह्याच्यावर म्हणजे नियंत्रण कुणाचं आहे? आज कवर मॅडमचे जे काय सर्क्युलर आहेत, त्या सर्क्युलरनुसार कारवाई सुद्धा होत नाही। हे एवढी म्हणजे हुकुमशाही जे करतात, 90 95 हजार पगार आहे या लोकांना, हे काम न करतात, त्यांच्या हजेरी लागले कसे जातात, यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे? आज आम्ही इथं आलेलो आहे। जर हे लवकर थांबलं नाही आणि आमच्या पत्राचे उत्तर मिळाले नाही, तर आम्हाला नाईलाजाने आंदोलन करावं लागणार आहे। धन्यवाद।